गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर US मार्केट पाहिलं तर US मार्केट जरी ऑल टाईम हायला असलं तरीसुद्धा तिथे रेट कटची जी प्रोबॅबिलिटी आहे त्यामुळे हा सगळा गेम चालू आहे. अदरवाईज जो मायक्रो डेटा आहे तर तो खराब यायला सुरुवात झालेली आहे की जो अगेन सपोर्ट करत नाही आहे आणि तरीही US मार्केटवर जाते. त्यामुळे ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह आहे आणि म्हणून इतर मार्केटसुद्धा रॅली करताना आपल्याला दिसत आहेत. भले आपल्या मार्केटनं जरी US मार्केटला फॉलो केलेलं गेलं नसलं बऱ्याच महिन्यांमध्ये, कारण US मार्केट वर जात होतं तेव्हा आपण खाली येत होतो. ओके, तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा US मार्केटमध्ये करेक्शन येईल तेव्हा आपल्याला सुद्धा पडावं लागेल. हां, भले ते जेवढं पडतील तेवढे आपण पडणार नाही, कारण ऑलरेडी आपण डाऊनच आहोत, परंतु आपल्याला त्यांच्यासोबत पडणं भाग आहे. आता जर आपण FIचा डेटा जर पाहिला तर FIजनं माइल्ड बाईंग केलेलं आहे 100 करोडचं आणि त्याच्या अगेन्स्ट 4,000 कोटींचं डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं बाईंग केलेलं आहे. आता आपण असं म्हणू शकतो की तात्पुरत्या स्वरूपामध्ये FIचं जे सेलिंग प्रेशर आहे ते थोडंसं एक्झॉस्ट झालेलं आहे, परंतु त्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की तिथे आपल्याला एक शॉर्ट कवरिंग पाहायला मिळते आणि म्हणून ही बाईंग होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण जसं त्यांची पॉझिटिव्ह फिगर येते किंवा सेलिंगची फिगर कमी होते तसं तसं आपल्याला त्यांची जी शॉर्ट पोझिशनचा डेटा आहे तो कमी होताना पाहायला मिळतो आहे. आता त्यांच्या ज्या शॉर्ट पोझिशन्स आहेत सिस्टममध्ये त्या 88% खाली आलेल्या आहेत की ज्या ऑलमोस्ट 93% गेलेल्या होत्या. म्हणजेच हळूहळू त्या कमी करतायत, परंतु मार्केटला तेवढा बूस्ट म्हणावा असं काही भेटत नाही आहे. आता मार्केट कशाची वाट पाहत आहे तर मार्केट वाट पाहत आहे ते म्हणजे येणाऱ्या फेडच्या मीटिंगची. फेडची मीटिंग जी आहे तर ती पूर्ण जगासाठी मेक ऑर ब्रेक सिच्युएशन असू शकते, हे लक्षात घ्या. कारण खरा प्रॉब्लेम बेसिकली काय आहे की जे फेडचे चेअरमॅन आहेत जेरम पॉवेल आणि डोनाल्ड ट्रम्प, ह्या दोघांचं एकमेकांशी पटत नाही. आता साहजिकच आहे, दोघेही एका जगातल्या फार मोठ्या देशाचे नेते आहेत आणि तरीसुद्धा ते रिप्रेझेंटेटिव्ह असतानासुद्धा अशा पद्धतीने भांडत आहेत, तर ही गोष्ट काही चांगली नाही आहे, हे लक्षात असू द्या. आता जर आपण मायक्रो डेटा पाहिला तर तो चांगला नाही आहे, लक्षात घ्या. का तर पहा की जॉब्स डेटा जो आहे म्हणजे US जे जॉब्स क्रिएट व्हायला पाहिजे तर त्याचा डेटा हा सिग्निफिकंटली डाऊन झालेला आहे. ओके, म्हणजे फार कमी जॉब्स क्रिएट झालेत आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रेशर करतायत US फेडला की तुम्ही रेट कट करा. परंतु डोनाल्ड ट्रम्पने लावलेले जे टॅरिफ्स आहेत त्याच्यामुळे जे काही इन्फ्लेशन आहे ते इन्क्रीज झालेलं आहे की जे अगेन सांगतंय की इकॉनॉमीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुम्ही रेट कट करू नका. ओके, परंतु तेच जर लेबर मार्केट पाहिलं तर लेबर मार्केट सांगतंय की रेट कट करा. म्हणजेच काय की इकॉनॉमीमध्ये जे काही डेटा येत आहेत ते मिसमॅच आहेत. याचा अर्थ काय की आतापर्यंत इम्प्लिमेंट केलेल्या ज्या पॉलिसी होत्या तर त्या पॉलिसी काही व्यवस्थित इम्प्लिमेंट झालेल्या नाहीत, त्यामुळे डेटा पूर्णपणे चुकीचा येतो आहे. ओके, म्हणजेच काय की डोनाल्ड ट्रम्प आणि USचे फेडचे जे चेअरमॅन आहेत ह्यांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे, एकमेकांच्या सल्ल्याने काम करायला पाहिजे, तर ते आपल्याला होताना दिसत नाही आहे. त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये कधीही सेलिंग येऊ शकतं, एक चांगल्यापैकी सायझेबल सेलिंग. ओके, त्यामुळे फार बुलिश राहण्याची गरज नाही. हां, आता जर शॉर्ट टर्ममध्ये पाहिलं तर मार्केट बुलिश आहे, मिड टर्ममध्ये जर पाहिलं तर मार्केट कॉशियस आहे आणि थोडंसं लाँग टर्ममध्ये पाहिलं, थोडंसं लाँग टर्म इन द सेन्स 4 to 6 मंथ्स, फार नाही, तर मार्केट मला बेरिश वाटतं, लक्षात घ्या. फार काही मार्केटकडे ट्रिगर्स नाही आहेत. ओके, अर्निंगसुद्धा आपल्या म्हणाव्या अशा चांगल्या आलेल्या नाही आहेत आणि जसं जसं आपलं मार्केट वर जाते तसं आपला प्राईस टू अर्निंग रेशो वाढतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे म्हणावे एवढे चांगले दिवस अजूनही मार्केटला आलेले नाहीत. मार्केटला कन्सॉलिडेशन गरजेचं आहे, आयदर प्राईस करेक्शन, आयदर आपण काय म्हणतो की टाईम करेक्शन, काहीतरी एक झालं पाहिजे. त्याशिवाय मार्केटनं इथनं इमिजिएट एक बाउन्स बॅक करणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, कारण अर्निंग सपोर्ट करत नाहीत. जर आपण जागतिक इकॉनॉमी पाहिल्या तर त्याच्यामध्ये ट्रेड टेन्शन वाढताना दिसत आहेत. जसं आता आपण पाहिलं की चायना आणि USचे जी काही ट्रेड डील चालू आहे त्याच्यामध्ये पुन्हा त्यांचे टेन्शन्स चालू झालेत. इंडिया USचे देखील ट्रेड टेन्शन्स चालू आहेत, कारण ट्रम्प G7ला सुद्धा प्रेशर करतायत की तुम्ही सुद्धा
रशिया, त्यानंतर रशियाकडनं तेल खरेदी करणारे म्हणजे भारत आणि चायना, तर यांच्यावरती तुम्ही टॅरिफ्स लावा. ओके, तर मग अशा पद्धतीनं ते काम करतात की जे अगेन डेटा मिसमॅच होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे म्हणावं असं कन्व्हिक्शन येत नाही आहे रॅलीमध्ये. भलेही रोज मार्केटवर जाते, काहीच हरकत नाही, परंतु कन्व्हिक्शन येत नाही की हे मार्केट टिकेल. आलं का लक्षामध्ये? त्यामुळे थोडंसं कॉशियस होऊन काम करा. आणि रिसेंटलीच मी एक जे पुतीनचे इकॉनॉमिकल ॲडवायझर आहेत, तर त्यांचा एक इंटरव्ह्यू पाहिला जो खरंच खूप चांगला आहे. जर मला जर समजा तो पुन्हा मिळाला तर त्याचं ट्रान्सलेशन करून आपण तुमच्यासाठी ते मांडण्याचा प्रयत्न करू. परंतु त्यातनं तुम्ही एकच आउटकम निघालं तेवढंच तुम्हाला सांगतो, ते फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे जर तुम्ही क्रिप्टोकरन्सीमध्ये जर ट्रेड करत असाल कुठल्याही, इव्हन बिटकॉईनसुद्धा, तर ते आजच बंद करा. तुमच्याकडे जे काही असतील ते पोझिशन स्क्वेअर ऑफ करा आणि तुमचे पैसे काढून घ्या. कारण बिटकॉईनमध्ये फार मोठा झोल होण्याची, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की एक शक्यता आहे. आणि फार म्हणजे विथ डेटा त्यांनी ते मांडलेलं आहे की जे मला खूप चांगलं वाटलं. आणि त्यामुळे मी तर तसंही ट्रेड करतच नाही बिटकॉईन वगैरे कशामध्ये, परंतु जर कोणी करत असेल तर ते आजच बंद करा. त्याचा फार मोठा बॅड इम्पॅक्ट तुमच्यावरती होऊ शकतो. आणि मी ते नंतर एखाद्या वेळेस आपण व्यवस्थित सांगू की नक्की ते कशामुळे होते ते. आता जर आपण ओव्हरऑल मार्केट पाहिलं तर मार्केट व्यवस्थित आहे सध्या तरी, परंतु 17 तारखेला जेरम पॉवेल काय म्हणतात ह्याला प्रचंड महत्त्व आहे. आणि ते जे काही सांगतील त्याच्यावरती पुढची दिशा ठरणार आहे, हेही लक्षात ठेवा. आता 25 बेसिस पॉईंटचा जो रेट कट आहे तो ऑलरेडी मार्केटनं फॅक्टर्ड इन केलेला आहे. ओके, त्यामुळे जर त्यांनी 25 बेसिसचाच जर रेट कट केला तर विच इज ओके, तिथनं प्रॉफिट बुकिंग यायला सुरुवात होईल. जर त्यांनी जास्त रेट कट केला तर प्रॉब्लेम असा आहे की जे काही इन्व्हेस्टर आहे तर त्यांच्यामध्ये एक परसेप्शन क्रिएट होईल की इकॉनॉमीमध्ये खरंच काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यामुळेच ते जास्त रेट कट करतायत गरज नसताना. त्यामुळे सेंटिमेंट खराब होऊ शकतं. आणि जर समजा त्यांनी रेट कट केला नाही तर तसंही मार्केट क्रॅश होईल, हे लक्षात घ्या. म्हणजेच काय की चारही बाजूनं घेरली गेल्यासारखी सिच्युएशन आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, हे लक्षात घ्या. तर होप सो पाहूयात काय होतं ते. परंतु जर आपण पाहिलं तर सध्या पुट रायटिंग आपल्याला मजबूत पाहायला मिळतं. 25,000पासूनच पुट रायटिंग चालू आहे. आणि तेच जर आपण कॉल रायटिंग पाहिलं तर कॉल रायटिंग 25,200 त्यानंतर 25,500 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. परंतु इंडिया विक्स प्रचंड लो आहे, त्यामुळे तुम्हाला प्रीमियम कुठेच मिळत नाहीत. ओके, आयदर पुटमध्ये तरी थोडेफार प्रीमियम्स आहेत, परंतु कॉलमध्ये तर प्रीमियम्सच नाही आहेत. त्यामुळे रिस्क घेण्यामध्ये काहीच पॉईंट नाही आहे, कारण एखादी तुमच्या अगेन्स्ट गेलेली मुवमेंटसुद्धा तुम्हाला फार प्रचंड लॉस देऊ शकते. तर मग ऑप्शनमध्ये सुद्धा फार सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न करा. परंतु सध्या स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन जरी चालू असली तरी मला कन्व्हिक्शन नाही आहे, त्यामुळे मी तरी कुठलीही पोझिशन सध्या बनवत नाही. बघूयात, मार्केट जरा थोडंसं होऊ द्यात करेक्शन, त्याच्यामध्ये आपण चांगल्यापैकी पोझिशन बनवण्याचा प्रयत्न करूयात. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, गिफ्ट निफ्टी आज इंडिकेट करते की मार्केट गॅप डाऊन ओपन होईल, पण फार नाही, 40-50 पॉईंट. तर आता क्लोजिंग कुठे येते ते फार महत्त्वाचं आहे, बघूयात. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.